चला तेजस राऊत आपण या मॅन ऑफ द मॅच तेजस राऊत आहेत या सामन्याचे. कॉट्रेल या नावाने सुपरिचित आहेत. तेजस आपण या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत. तेजस राऊत, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मॅन ऑफ द मॅच तेजस राऊत आहेत. आणि सामना सुरू होतो आहे कासगाव आणि ढवलेपाडा या दोन टीम मध्ये. आणि सामना जसा सुरू होईल यायोग्य आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ खरवई, व्हॉइस ऑफ बदलापूर, आमचे अत्यंत जवळचे मित्र प्रसाद सवारे यांचा आवाज ऐकूया. त्याआधी आपण देऊया तेजस राऊतला मॅन ऑफ द मॅच दिनेश यशवंतराव साहेबांच्या शुभ हस्ते. दिनेश यशवंतराव साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया तेजसला मॅन ऑफ द मॅच. हॅलो, थँक्यू सो मच रोशन सर. आपण जाऊयात या मॅचच्या दिशेने. मॅच आपण पाहणार आहात एका बाजूला ढवलेपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहात कासगाव. दोन्ही टीम मात्र तगड्या आहेत. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. हा देखील सामना तुम्हाला 5 षटकांचा पाहायला मिळेल. 5 षटकांचा. हॅलो, हॅलो, यस, मॅच स्टार्ट करायची आहे. चला, दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं आहे. दोन्ही टीमचे खेळाडू मात्र आपण पाहता मैदानाच्या आत. सलामीची जोडी टीम जय हनुमान ढवलेपाडा या टीमकडून आपण पाहता एका बाजूला सचिन केवणे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता सुनील केवणे आहेत. तर दोन्ही टीमला पुन्हा एकदा आम्ही विनंती करू. 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटं असतील. कासगाव संघ 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत. तर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हे कंप्लीट करायचे आहेत. मॅच ऑन. दोन्ही टीमला पुन्हा एकदा देऊयात या मॅचसाठी शुभेच्छा. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होता. हलकीशी अपील जरूर झाली, परंतु अगदी हा चेंडू ऑब्स्टिकला मिस करणारा होता. हेच पंताने सांगितलं आणि पहिल्याच बॉलवरती हा डॉट बॉल पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल आणि डॉट बॉलना खरं तर आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना करण लहाने. गोल्डन स्पॉटचा चेंडू कट केला, लेट करता फटका आणि तदनंतर बॉल चाललाय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनील यांच्या बॅटमधनं हा पहिला चौकार.
दुसऱ्याच बॉलवरती चौकार आलाय. फटका सुंदर होता. अगदी वेट अँड वॉच बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली मित्र म्हणेन. दुसऱ्याच बॉलवरती चौकार. गुडलेन स्पॉट्स वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा डीप राहिलाय परंतु पंचांचा इशारा हा चेंडू वाईट आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतरच्या मदतीनं 5 धाबा धाव फलकावरती. या मॅचला देखील मजा येणार आहे कारण की दोन्ही टीम स्ट्रॉंग आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर बदलापूर वांगणी संलग्न आहेत. ऑन साइडला फटका इथे फसला. डीप मध्ये खेळाडू भरपूर दूर होते असं वाटलं होतं की पोहोचतील परंतु तसं नाहीये. बॉल जाईल अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना जय हनुमान धवलेपाडा संघाकडून. सुरुवातीला आपण पाहिला पहिला बॉल डॉट आला होता परंतु त्यानंतरचा चौकारानंतर थोडा दबाव जाणवलं. वाईट बॉल आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. अगदी पॉवर प्ले मध्ये आपण पाहतात बॅट्समनला भरपूर मुभा असते गॅपमध्ये खेळण्याचे परंतु इथे शॉर्ट कव्हरचा खेळाडू अगदी झेल होता का असा प्रश्न जरूर झाला परंतु त्यांना बीट करून बॉल चाललाय सरळ डीप मध्ये सीमारेषा बाहेर. 4 धाबा. लगातारचा हा तिसरा चौकार बॅट्समन सुनील केवणे यांच्या बॅटमधून. अप्रतिम असा हा स्ट्रोक नजाकत भरलेला स्ट्रोक होता आणि त्या चेंडूवरती 4 धाबा. कमबॅक करावं लागेल करण लहानेला. केल फटका चांगला आहे खोदून काढलाय परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. या चेंडूवरती आपण पाहता चांगली फिल्डिंग. लगातार 3 चौकार आल्यानंतर या सिंगल नंतर कुठेतरी आता गोलंदाजांना मोकळा श्वास सोडला असेल परंतु या चेंडूवरती 1 धाव मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 14 या धावफलकावरती. चांगली सुरुवात स्वप्न सुरुवात. खरं तर ज्या सुरुवातीची अपेक्षा होती जय हनुमान ढवलेपाडा संघाला ती सुरुवात झाली आहे. शॉट ऑफ बॉल पूल केलाय. फटका सुंदर आणि बॉलला फेकून दिला सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. या ठिकाणी सचिन केवणे याच्या बॅटमधून हा षटकार. अप्रतिम फटका होता. पहिलाच बॉल खेळत असताना आपण पाहता या ठिकाणी सचिन केवणेच्या बॅटमधून षटकार आलाय. सुनील आणि सचिन असे हे नामांकित जोडी आहे या टीमची आणि या जोडीनं खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये तोडफोड बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवातीला आपण पाहिले सुनील केवणेनं मात्र चौकारांना सुरुवात केली परंतु त्यानंतर जसा पहिलाच बॉल खेळत असताना आपण पाहिलात सचिनला त्याच्या बॅटमध्ये मात्र पहिलाच बॉल खेळत असताना षटकार आलाय. पहिला षटक संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पाहायला मिळतील त्या बिनबाद 20 धाबा. चला टाइम अलर्ट आहे कासगाव संघ. टाइम अलर्ट आहे तुम्हाला माहिती आहे. जास्त वेळ घेऊ नका. जर का जास्त वेळ घ्याल तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. अर्थातच 30 सर्कलमध्ये तुम्हाला एक खेळाडू घ्यावा लागेल. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती राज आलेत. पहिलाच बॉल अगदी समोर होता परंतु अतिरिक्त उचली एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवरती आणि त्यानंतर बॅट्समन सुनील यांना पण पाहता बीट केलंय. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतात कमबॅक करण्याचं कारण बनू शकतो. पण प्रत्येक डॉट बॉल मैदानाच्या आत बॅट्समनवरती दबाव निर्माण करण्याचं काम करू शकतो. डॉट बॉल आल्यानंतर बॅट्समन प्रेशरमध्ये
चुकीचा फटका देखील खेळू शकतात, परंतु इथे चांगली फिल्डिंग शॉट कव्हर आपण पाहता. इथे डायरेक्ट हिटचा इशारा होता, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, परंतु राजनं हा चेंडू अडवलाय. अगदी घातकी धाव ही बनवू शकले असती, परंतु या चेंडूवरती आपण पाहतायत जास्त घाई गडबडी झाली नाहीये. बॉलला अगदी राजनं अडवलंय, परंतु या चेंडूवरती एक धाव कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचली ती 21-21 धावा धाव फलकावरती. अगदी सचिन केवणे यांच्यासाठी आपण पाहता 3 खेळाडू तळट्या सर्कलच्या बाहेर, मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला असे हे 3 खेळाडू आपण पाहता बाउंड्रीच्या बाहेर अगदी तळट्या सर्कलच्या बाहेर सजवण्यात आलेत. परंतु इथनं सध्या तरी कासगाव संघ मित्र म्हणेन विकेटच्या शोधात आहे. पहिला विकेट कशा प्रकारे येणार, परंतु पहिला विकेट कोणता गोलंदाज मिळवून देणार. इथे फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमधून बॉल पाठवला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, 4 धावा, चौकार. चार धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढला या ठिकाणी, परंतु आपण अगदी पाहतात अगदी 30 सर्कलमध्ये लॉंगॉनला बीट करून हा बॉल डीप मध्ये जातोय. तिथे प्रशांत पोहोचत आहेत, चांगली फिल्डिंग, परंतु एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 26 धावा धाव फलकावरती 26. इथे फटका सुंदर आहे, गॅप मध्ये बॉल पाठवले, त्याला लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ सीमाच्या बाहेर अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक टप्पा घेत चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. अगदी खोदून काढला या ठिकाणी, हेलिकॉप्टरच्या मदतीनं हा फटका पाहिलं. अगदी गतीमध्ये परिवर्तन मिश्रण पाहायला मिळालं, परंतु हा चेंडू आपण पाहतात पाठवलाय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला, बॉल जाईल सरळ पुन्हा एकदा लगातारचा हा दुसरा खणखणीत आणि दर्जेदार चौकार. अगदी धाबांचा पाऊस मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती 34 धाबा धाव फलकावरती. सुंदर बॅटिंग सध्या तरी सचिन केवणे आणि सुनील केवणे या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुनील यांचा विचार केला तर सुनील यांच्या बॅटमधनं आतापर्यंत 5 चौकार आणि 2 सिंगल झाल्या, म्हणजेच आतापर्यंत 22 धाव संख्येवरती सुनील नॉट आउट खेळतात. आणि दुसऱ्या बाजूला सध्या तरी आपण पाहता सचिन केवणे ज्यांना 3 बॉलचा सामना करत असताना आतापर्यंत 11 धाव संख्येवरती खेळतात. परंतु इथनं कमबॅक करावं लागेल. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाला कमबॅक करणं भरपूर महत्वाचं आहे मैदानाच्या आत, परंतु कमबॅक कशा प्रकारे होणार तुम्हाला इथे आता मैदानाच्या आत सातत्याने कठीण परिश्रम करावे लागतील. जिथे जिथे तुम्हाला हाफ चान्स असतील त्या हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. संधीचं सोनं मैदानामध्ये करावं लागेल. तुम्हाला मैदानाच्या आत संधी निर्माण होत नसेल तर संधी निर्माण करा आणि निर्माण केलेल्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका, टाइम अलर्ट आहे. किरण कासगाव टीम तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. जास्त वेळ घ्याल तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. वेगवान चेंडू, तेजतर्रार चेंडू यॉर्कर लाईनवरती होता, परंतु या ठिकाणी चॉप करण्यात आलं. अगदी या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगलच्या मदतीने आता टीमची टोटल 35 धावा. सध्या तरी आपण पाहतात सचिन केवणे सुनील केवणेला आपण पाहतात सातत्याने स्ट्राईक वरती आणतात, कारण की सचिनला माहिती आहे सध्या तरी सुनील आक्रमकतेमध्ये आहेत, आक्रमकता त्यानं धारण केली आहे आणि सातत्याने जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र सुनीलला देण्याचं काम सचिन करतोय. अगदी एक चांगला गेम प्लॅन म्हणावा लागेल. एक वेगळी स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आत आखली आहे जेणेकरून सातत्यानं सुनीलला इथे
जास्तीत जास्त संधी मिळावी. फुल लेन बॉल, फटका चांगला आहे, बॉलला पाठवलाय सरळ डीप पॉइंट मध्ये, बॉल सीमारेषा बाहेर जाईल. 4 धावा चौकार. एकोणचाळीस धाबा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडूला मात्र तेवढाच प्रत्युत्तर दिलं जात आहे. बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. सध्या तरी मैदानाच्या चारही बाजूनं बॅटिंग पाहायला मिळेल, ती म्हणजेच सुनील केवणे यांची. अप्रतिम फटका, बॉल पुन्हा एकदा सीमा पार, षटकार. या त्याच दरम्यान आमचे नक्कीच मित्र या ठिकाणी आले, त्यांना विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. अगदी सेकंड स्पेल घेऊन आले करण आणि त्यांच्यावरती देखील आक्रमण मात्र पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केलाय, फटका सुंदर आहे, पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सध्या तरी बॉलला वेळ लागलंय ते बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याचं. पुन्हा एकदा बॉल सीमा पार, 4 धावा चौकार. आतापर्यंत 49 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम अशी ही बॅटिंग, मैदानाच्या आत सातत्याने धावांचा पाऊस. आज खरं तर भरपूर धावा पाहायला मिळतात. मागील 4ही मॅच मध्ये आपण पाहिलं 70 पेक्षा जास्त धावा, आणि त्या धावा देखील चेस केल्या जातात. शॉर्ट ऑफ लेन बॉल, पुन्हा एकदा वेट ऑन वॉच, फटका सुंदर आहे. अगदी शेवटच्या मुवमेंटला बॅटचा फेस ओपन केल्यानंतर हा बॉल चाललाय सीमारेच्या बाहेर, 4 धावा चौकार. अगदी या ठिकाणी करण सध्या तरी प्रश्नामध्ये आहेत. चेंडू कोणता टाकावा, शेवटचा बॉल. हुक केलाय, फटका फसलाय डीप मध्ये, खेळाडू जजमेंट इथे चांगला आहे. आणि आता शेवटच्या मोमेंटला अखेरीस या ओव्हरचा शेवट मी तर म्हणेन गोड केलाय या विकेटनं. जो खेळाडू आक्रमकता दाखवत होता त्या खेळाडूला दाखवलाय सरळ पवेलियनचा रस्ता. फलंदाज बाद, पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना जय हनुमान धवलेपाडा या संघाला. फलंदाज सुनील केवणे, बॅक टू दी पवेलियन. तर चला फास्ट खेळायचं आहे कासगाव संघ.
3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये 53 धाबा फलकावरती आहेत. एक मिनिट पंच. यस, गेम ऑन. चौथं षटक, गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आदित्यला पाहता. आदित्य लहाने बॉलिंग मार्क वरती आलाय. चौथा षटक घेऊन आलाय. त्याला कमबॅक करायचं आहे मैदानाच्या आत. कमबॅक साठी आदित्यला बॉलिंग मार्क वरती बोलवलंय. पहिलाच बॉल फटका फसलाय. जेलची संधी, परंतु बॉल चाललाय गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी थोडा वाईड होता हा खेळाडू. जर का अगदी लॉंगॉनच्या दिशेनं असता तर कदाचित या ठिकाणी विकेट मिळवला असता, परंतु थोडा स्ट्रेट होता खेळाडू आपण पाहता प्रशांतला. आणि या ठिकाणी जवळ या चेंडूवरती 4 धावा मिळतील. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 57 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अप्रतिमाची बॅटिंग पाहायला मिळते. आधी सुनील केवनेचा शो आपण पाहिला, परंतु आता सचिन केवनेचा शो. फुलटॉस बॉल, फटका सुंदर आहे. गॅप मधून बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. यस, आता इथे चेक केलं जाईल हाईट फॅक्टर साठी बॅटिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू आहे. तर चला, टीव्ही अंपायर आता इथे चेक केलं जाईल या चेंडूला हाईट फॅक्टर किती मॅटर करेल या बॉलवरती. फेर डिलिव्हरी, 4 धाबा असलेल्या चेंडूवरती. आणि आता या चौकाच्या मदतीनं 61 धाबा, 60चा पल्ला देखील गाठला या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघानं. धाबांचा डोंगर आतापर्यंत पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लाईन बॉल कट केलाय. अगदी कव्हर्सला पण पाहता खेळाडू उपस्थित. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र करायचं होतं, परंतु नकार येतोय. सॉफ्ट सिग्नल नो झाला या ठिकाणी आपण पाहतात भूषणांचा. भूषणला माहिती आहे या ठिकाणी जर का दुसरी धाव आपण घेण्यासाठी आलो तर कदाचित या ठिकाणी ही धाव धोक्याची ठरू शकते. आणि आता इथे थांबवलंय. एकच धाव मिळेल. 62 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला फटका चांगला आहे. अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण बघा करण आलेत, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. अगदी करणनं चांगली फिल्डिंग केली या चेंडूवरती. बॉलवरती आले, उचललं, अगदी वाकल्यानंतर उचललं आणि फेकलं. तब्बल 4 क्रिया मात्र एकाच ऍक्शन मध्ये केलं. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळाली. खरं तर आतापर्यंत कमबॅक म्हणावं लागेल आदित्य लहाने यांचं. आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 10 धावा त्यानं खर्च केल्यात. रिवतचा फटका, परंतु या चेंडूवरती जबल एकच धाव मिळेल. सध्या तर आपण पाहतात चांगल्या लाईनवरती चेंडू पाहायला मिळतात. अगदी टान्स ओळखला या ठिकाणी गोलंदाज आदित्यनं आणि लगेचच हा चेंडू ऑफ साईडला ठेवलं. आणि या चेंडूवरती आपण पाहतात मिळेल ती फक्त एक सिंगल. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. 1 to go.
तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच जय हनुमान जोबेली विरुद्ध कानोर बॉयज कानोर. तर दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. यस, पंचांचा इशारा वाईटचा आलाय. वाईट बॉल. यस सर, वाईट बॉल आहे ना. यस, 65 धाबा फलकावरती पाहायला मिळतील आतापर्यंत. 1 बाउन्स देखील या ठिकाणी गोलंदाजाला वॉर्न केलं गेलं. 6 बॉलमध्ये तुम्ही फक्त एकच बाउन्सर फेकू शकता. गुडलेस शॉटचा बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. फटका अप्रतिम आणि बॉल चाललाय सरळ भूषणच्या बॅटमधून सीमारेषा बाहेर. षटकार. चार षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा फलकावरती आहेत. 71 धावा फलकावरती. शेवटचे षटक अजूनही शिल्लक आहे, परंतु शेवटच्या षटकात अजून किती धावा येणार याचं उत्तर मात्र येणाऱ्या 6 बॉल मध्ये मिळेल. शेवटच्या षटकात गोलंदाज कमबॅक करेल की या ठिकाणी बॅट्समन आपल्या नावाचा बोलबोला दाखवेल पाहावं लागेल. तर कासगाव टीमचा 5वा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. सौरभला पाहताना पहिलाच बॉल फुल टॉस. बॉलला पाठवलंय. पुन्हा एकदा आपण पाहतात पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर 4 धाबा. सध्या ते आपण पाहतात या इनिंग मध्ये सचिन केवळेच्या बॅटमधून आता षटकार कमी आलेत, परंतु चौकार जास्त आलेत. हा देखील फटका चांगला आहे. 4 धाबा. यस, बॉलची मागणी. बॉल लगेचच फेकायचे आहेत. सध्या तरी आपण पाहतात धावांचा पाऊस पाहायला मिळतोय या रगरगत्या उन्हामध्ये. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. मागील दोन्ही चेंडू फुल टॉस होते आणि फुल टॉस चेंडूवरचा खरपूस समाचार इथे घेतलाय आणि हा देखील चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. तर चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. जय हनुमान जोबेली संघ आणि हर्षी दिलेबन कानोर दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. त्याच दरम्यान आदेश दुले आणि रमेश दुले या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण याच्या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर या आदेश आणि रमेश आमच्या या दोन्ही बंधूंना विनंती करू आपण याच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी शेवटच्या षटकात आता बॅट्समन टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय. आक्रमकता पाहायला मिळते. घातकी बॅटिंग मैदानाच्या आत सध्या तरी पाहायला मिळते. पहिल्याही मॅच मध्ये सचिन केवनेनं तब्बल जबल 40 पर्यंत नक्कीच धावा बनवल्या होत्या आणि याही मॅच मध्ये चांगली बॅटिंग. गुड लेन शॉट. फटका सुंदर आहे. अगदी प्रॉपर मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतर टक असा आवाज. बॉल पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. षटकार. 87 धावा 87 ऑन बोर्ड. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि भाई या मॅच मध्ये 100चा आकडा पार होईल का आता हा प्रश्न चिन्ह उभा राहिलाय. 100 धावांचा आकडा पार होणार का
सचिन यांचा विचार केला तर 38 या धावा संख्येवरती खेळतात, त्याच्यामध्ये अजून 4 धावा आता ऍड होतील. हा देखील फटका सुंदर आहे, जिथे मारेल तिथे चांगला धावा आणि पुन्हा एकदा 4 धावा. बेचाळीस धावा संख्येवरती नॉट आउट खेळतोय तो म्हणजे सचिन केवने. सुंदर बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. यस, तर पुन्हा एकदा मॅच ऑन. 42 धावा संख्येवरती नॉट आउट खेळतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू अगदी पॅड वरती पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू डॉट पाहायला मिळेल. खरं तर आता शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय आणि आता टीमची टोटल विचार केला तर 91 धावा फलकावरती. 91 आजच्या दिवसातील. खरं तर मागील 4 दिवसांपैकी आजचा स्कोर हा उच्चांक पाहायला मिळतोय. फटका सुंदर आहे, ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये आपण पाहता आदित्य आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी होईल का? आणि इथे फलंदाज बाद. एकच धाव मिळेल चेंडूवरती. 92 धावा म्हणल्या गेल्यात आणि 93 धाव संख्येची गरज असणार आहे ती सेकंड इनिंग मध्ये टीम मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाला. तर चला लगेचच आपण जाऊया टॉस मध्ये, टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी. तर दोन्ही टीमच्या कर्णधार आपण यायचा आहे हर्षद 11 कानूर आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल यजमान संघ अर्थात जय हनुमान जोबेली संघ. चला दोन्ही टीमच्या कर्णधार आपण टॉस साठी या त्वरित. कॅप्टन तर चला टॉस साठी जय हनुमान जोबेली टीमचे कॅप्टन आणि हर्षद 11 कानूर बॉईज या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेचच. तर संदेश मसने यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला कानूर टीम कॅप्टन कानूर आणि जोबेली संघाच्या कर्णधार आपण टॉस साठी या. आपण करूयात संदेश मसने यांच्या शुभ हस्ते टॉस. चला टॉस बॉक्स आहे त्या ठिकाणी, आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया टॉस करण्यासाठी. तर चला आमचे कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स कव्हर करायचा आहे. टॉस इथे केला जातोय. पुढील मॅचचा टॉस एका बाजूला यजमान संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ असेल. जय हनुमान जोबेली विरुद्ध हर्षद 11 कानूर बॉईज. टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम हर्षद 11 कानूर बॉईज संघानं आणि आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. काय निर्णय? डिसिजन पेंडिंग आहे. टॉस जिंकला टीम कानूर बॉईज संघानं, अभिनंदन. परंतु आपला निर्णय काय आहे तो लगेच आपण कळवायचा आहे. नेक्स्ट मॅच ही देखील चांगली पाहायला मिळेल. एका बाजूला जोबेली संघ आणि त्यांच्या विरोधात कानूर संघ असेल.
हॅलो. तर चला लगेचच मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ आपण आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. 92 धावा बनल्या गेल्या आणि 93 धावा संख्येचा टार्गेट आहे मैदानाच्या आत. म्हणजे जवळ जवळ मित्र म्हणेन तुम्हाला हॅलो. तर चला लगेचच फिल्डिंग सजवायची आहे धवलेपाडा टीम. हेलो. हाँ आया आया भाई देखो ना 2 मिनट में आएगा. हाँ वो सामान लाने गया वापस घर पे. तर चला धवलेपाडा टीम. त्याच दरम्यान साहिल शेठ मसने यांच्या ठिकाणी आगमन झालं. वेलकम. आणि त्यांच्या समोर आमचे बालचंद्र देखील आलेत, आमचे वर्ग मित्र आहेत. त्यांचं मॅच ऑन करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. पहा तुम्हाला देखील टाइम अलर्ट आहे. धवलेपाडा टीम पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज प्रथमेश आलेत. पहिलाच बॉल फुल टॉस, परंतु डीप मध्ये इथे आपण पाहतायत यस प्रेक्षक वर्ग आहेत त्या ठिकाणी, परंतु प्रेक्षकांचा इशारा इथे षटकार जरूर आलाय. परंतु पंचांना देखील विनंती असेल आपण यस इथे टीव्ही अंपायर वरती देखील चेक केलं जाईल. प्रेक्षक वर्ग आहेत, परंतु प्रेक्षकांनी हा षटकार जरूर जाहीर केलाय, परंतु इथे चेक केलं जाईल. चेक करायचंय मिलन. षटकार असेल आणि फेअर डिलिव्हरी देखील आहे या ठिकाणी. यस 6 धावा पहिल्याच बॉल वरती मात्र धमाका झालाय, तो म्हणजेच राज नावाचा. राज यांच्या बॅट मधून खरं तर षटकार पाहायला मिळालाय, परंतु अशाच बॅटिंगची आता नित्यांत गरज. यॉर्कर लाईनचा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, अगदी चांगल्या लाईन वरती हा चेंडू. अगदी या ठिकाणी आपण पाहतात सातत्याने बॅट्समन पासून दूर गोलंदाजी केली जाते. यस पंच आता वाईट साठी चेक करायचं आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी.
यस व्हाईट बॉल आहे. यस व्हाईट बॉल. फुल टॉस बॉल ऑन सेटला पण पाहता ढकललाय गॅप मधून बॉल चाललाय सरळ. हॅलो हॅलो येस तर या ठिकाणी आपण पाहतात चौकार आलाय आणि आता तब्बल चौकाराच्या मदतीने 11 धाबा फुलकावरती 3 बॉल झालेत. यस दोन दोन बॉल झालेत. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न परंतु इथे पंचांचा इशारा. फलंदाज अगदी LBWच्या माध्यमातून बाद आहेत. पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम कासगाव संघाला. फलंदाज राज बॅक टू द पवेलियन. स्पीडअप घ्यायचे आहे. दोन्ही टीम आपण फास्ट खेळायचा विनंती असेल. अजूनही 2 मॅचेस पेंडिंग आहेत. हॅलो येस तर या ठिकाणी नवीन बॅटर देखील केले होते. ते देखील पहिल्याच बॉलवरती मात्र बाद होत आहेत. अगदी गुडलिन स्पॉटवरनं पुल करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅटच्या अगदी टोला हा बॉल आणि त्यानंतर कॅच मात्र पकडण्यात आली. अजून एक फलंदाज बाद. सध्या तरी पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतात मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाला बॅकफूट वरती ढकलण्याचं काम इथे करण्याचं काम गोलंदाज प्रथमेश करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत. फटका सुंदर आहे. ऑन साइडला पण पाहता ढकललाय परंतु डीप मध्ये गणेश आहे. चांगली फिल्डिंग परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 12 धाबा. ओव्हरचा विचार केला तर अजूनही या षटकातील शेवटचा एक बॉल शिल्लक राहिलाय परंतु या चेंडूवरती एखादा मोठा धमाका करावा लागेल करणला. दी रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर जवळ 18चं रन रिक्वायर्ड रन रेट आहे. 18-19 आणि त्या रिक्वायर्ड रन रेटनं तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. एक बॉल शिल्लक आहे सर. गेम ऑन. ऑन साइडला स्वीप केलाय. गॅप मध्ये बॉलला ढकलला परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा फुलकावरती. अगदी 93 धावा तुम्हाला चेस करायच्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या त्या 13 धावा म्हणजे आता येणारे 4 षटक येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत अजूनही 80 धावा.
ते पार करायचं आहे. आता सातत्याने तुम्हाला मोठमोठ्या फटक्यांना इन्व्हाइट करावं लागेल. तर चला फास्ट खेळायचं आहे. टीम जय हनुमान धवलेपाडा संघाला विनंती आम्ही करू, आपण स्पीडअप घ्यायचे आहे. जास्तीत जास्त लवकर कसं खेळता येईल यावरती तुम्हाला नक्कीच नियंत्रण करायचं आहे, कारण की आज भरपूर उशीर होतोय. काल जवळजवळ आपण 5 ते 5:30 पर्यंत सर्व क्लोज केलं होतं, परंतु आज भरपूर वेळ होतोय. इथे फटका फसला, झेलची संधी आणि झेल इथे कॅरी केलाय. पहिलाच बॉल फेकी करत असताना मात्र सचिन केवनेला मिळते ही पहिली सफलता. फलंदाज बाद करण लहाने, बॅक टू द पवेलियन. मॅच ऑन पुन्हा एकदा. इथे पहिलाच बॉल फुल लेंथ आणि डीप मध्ये चांगली फिल्डिंग. यस, पंचांचा इशारा नोचा आलाय. 9+1 2 धावा मिळतील, परंतु सातत्याने येत ना तुम्हाला टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. ज्या प्रकारे सचिन केवने, सुनील केवले, तदनंतर भूषण या टॉप ऑर्डरनं ज्या प्रकारे बॅटिंग केली, त्या प्रकारे आता येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला बॅटिंग करायची. इथे फटका फसलाय, झेल इथनं ड्रॉप जरूर झालाय, परंतु झेल पकडला असता तरी देखील फलंदाज बाद नसते. आणि या चेंडूवरती यस एकच धाव मिळाली. 16 धावा धाव फलकावरती. सध्या तरी आपण पाहतायत मॅच थोडी लांब होत चालली आहे. फुल लेनचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी डीप मध्ये आपण पाहतात हा चेंडू चाललाय. एकच धाव मिळेल. सध्या तरी सिंगल डबल न काही होणार नाहीये. मॅच जोड होऊन जाईल टीम मिताली 11 श्री गणेश कासगाव संघासाठी. अगदी पहिला मॅच मध्ये गोरेगाव टीमच्या विरोधामध्ये आपण पाहिलं, कासगाव टीमने नक्कीच मोठा डोंगर उभा केला होता. अगदी तशा प्रकारे मात्र बॅटिंग करायची आहे, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी संघ बॅकफुट वरती पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये चांगली फिल्डिंग आणि या चेंडूवरती देखील एक सिंगल. सध्या तरी कमबॅकिंग ओव्हर राहिलंय या षटकात. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय गोलंदाज सचिन केवनेनं. सुंदर गोलंदाजी. शेवटचा बॉल, फुल टॉस बॉल, बैठक शॉट आणि तदनंतर बॉलला फेकून दिलंय सरळ. फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. यस पंच, यस नाहीये ना. यस चेक करायचंय का पंच? यस चेक करायचंय.
यस नो बॉल आहे या ठिकाणी 1+6 तब्बल 6 धावा मिळतील 7 धावा मिळतील आणि आता या 7 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 25 वरती 25 धावा धावफलकावरती नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय परंतु कुठेतरी आता हा रिव्ह्यू सक्सेसफुल देखील झालाय नो बॉल आणि त्यावरती 6 धावा परंतु आता पुन्हा एकदा एक बॉल या ठिकाणी मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला फ्री हिटची संधी यस 2 बिमर झालेत ओव्हर कॅन्सल असेल पंचवीस धावा धावफलकावरती शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि आता हा षटक कंटिन्यू करण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सोहम आलेत फ्रीची संधी बॅट्समन संदेशला संदीप संदेश आहेत ऑन साइडला अगदी फटका चांगला आहे अलंद कापेटनं बॉलला पाठवलं डीप मध्ये प्रोटेक्शन आहे या चेंडूवरती 2चा कॉल आणि 2 धावा येतं आता इथनं नक्कीच पूर्ण होतात षटक क्रमांक पाहता पाहता या ठिकाणी दुसराही संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 27 धावा आतापर्यंत 27 बनल्या गेल्यात आता येणारे 3 षटक आहेत 3 षटकांमध्ये अजूनही विचार केला तर 66 धावा बनवायच्या आहेत म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 22.00च्या सरासरीने धावी बॅटिंग करायची आहे सातत्याने टॉप घेर मोठमोठे फटके आणि मोठ्या मोठ्या फटक्यांमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील परंतु आता षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गणेशला पाहता ज्यानं मागच्या मॅच मध्ये जबरदस्त सुरुवातीच्या 5 चेंडू हे डॉट फेकले होते आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र एक चौकार आला होता तोच गोलंदाज एक वेगवान आणि तेज तर्रार गोलंदाज गणेश 3 ओव्हर पहिलाच बॉल अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका प्रतिमान बॉल चाललाय सरळ साइड स्क्रीनला देतोय धडक चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावा चौकार तर चला कानूर टीम आपला निर्णय आपण कळवायचा आहे कानूर टीम आपण टॉस जिंकल्यानंतर आपला जो काय निर्णय आहे आपण लगेच कळवायचा आहे यस बॉलिंग करण्याचा निर्णय आहे शॉर्ट ऑफ लेन पुल करायचं होतं परंतु या ठिकाणी बॅटची एज आणि तदनंतर मात्र यष्टांच्या मागे हा चांगला कॅच पाहायला मिळतोय गुड कॅच फलंदाज बाद तर चला नवीन बॅट्समन आपण लवकरात लवकर या स्ट्राईक वरती स्पीडअप घ्यायचे आहे अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत सेकंड राऊंडची एक मॅच आणि क्वालिफायरची एक मॅच अशा प्रकारे अजून 2 मॅचेस पेंडिंग आहेत इथे हा चेंडू वेगवान आहे तेच तर्रार हा चेंडू आहे परंतु या वेगाचा उत्तर सध्या तरी बॅट्समन कडे नाहीये डॉट बॉल आलाय
फ्रॉम दी बॉडी, बॅट्समन पासून दूर हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी सातत्याने बॅटर पासून दूर गोलंदाजी केली जाते जेणेकरून अगदी बॅटची एज आणि मिस्टा शेवटचा बॉल फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला फेकून दिला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मोठा फटका षटकार. तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 41 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 52 धावा बनवायच्या आहेत 2 षटकांमध्ये. आता प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 26 बनवायच्या आहेत. मॅच तुम्हाला जिंकायचे असेल तर सातत्याने येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती तुम्हाला हल्ले चढवावे लागतील. या मैदानावरती किती धावा चेस होत आहेत. अगदी आजच्या दिवसात आपण जवळ पाहिलं तर 75 धावा देखील चेस झाल्या. आज जोबेली संघाने या धावा चेस केल्या. परंतु या मॅच मध्ये जर का या धावा चेस झाल्या तर मोठा विक्रम. 12 चेंडू 52 धावसंख्येची गरज. 52 रन्स अजूनही बनवायचे आहेत. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग मार्कवर. गोलंदाज अक्षय आलेत. गुडलँड स्पॉटचा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी गिरकी घेणारा हा चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं आहे. जर का प्रत्येक बॉलवरती चांगला कनेक्शन झालं तर नक्कीच मॅच मध्ये इन होऊ शकतात. फटका सुंदर टॅप केला परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगल. ओव्हरथ्रो होतो. इथनं धावा घेण्याची संधी आणा. आता शेवटच्या मोमेंटला आपण पाहू शकता ही धाव घातकी होते. घात झालाय मैदानाच्या आत. फलंदाज होते बाद. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल संदेशला मैदानाच्या बाहेर. तर चला बॅट्समन आपण लवकरात लवकर स्ट्राईक वरती यायचं आहे. फास्ट खेळायचं आहे. पहा अजून भरपूर मॅचेस आहेत. अजून 2 मॅचेस बाकी आहेत आणि या मैदानावरती लवकरात लवकर अंधार देखील होतोय. चौथा षटक आपण पाहता बॉलिंग मार्क वरती अक्षय आलेत. परंतु अक्षयनं नक्की जिथं आपण पाहतात रनआउटची जे विकेट आहेत ते विकेट मिळवून दिले आपल्या टीमला. मॅच वरती पूर्णपणे पकड म्हणावी लागेल टीम जय हनुमान धवलेपाडा. परंतु इथे देखील फटका फसला. जेलची संधी जरूर होती परंतु जेल ड्रॉप. आणि या चेंडूवरती एक धाव. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 43 धावा. जर का या मॅच मध्ये 60 पर्यंत टार्गेट असतं तर मॅचला मजा आली असती. परंतु भरपूर धावा झाल्यात मैदानामध्ये. फटका सुंदर आहे. कट केलाय आणि त्यानंतर बॉल चाललाय सरळ कवच मध्ये. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा.
चौकार आलाय. चौकारच्या मदतीने टीमची टोटल 47 धाबा. फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे हा चेंडू डॉट आलाय. एक तेरी तो एक मेरी असं काहीतरी समीकरण मैदानामध्ये सुरू आहे. अजून भरपूर धावा बनवायच्या आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती आपण पाहतायत एक धाव मिळेल. यस, वाईट +1 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2च्या बरोबरीने आपण पाहतायत 49 धावा त्या फलकावरती. इथे हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. यस, नो बॉल आलाय. आता नो बॉल असेल. एक अवांतर धाव पुन्हा एकदा ॲड. 50 धावा धाव फलकावरती कंप्लीट झाल्यात. मी मगाशीच म्हटलं की या मॅचमध्ये 60 पर्यंत जर का टार्गेट असतं तर मॅचला मजा आली असती, परंतु धावांचा डोंगर. आणि आता सध्या तरी त्याचाच फायदा गोलंदाज घेतात की काय. फुलटॉस बॉल, गॅपमध्ये बॉल, परंतु डीपमध्ये खेळाडू पोहोचले. चांगली फिल्डिंग. एक सिंगलच्या मदतीने 51 धावा. तर त्याला स्पीडअप घ्यायचे आहे. स्पीडअप ठेवायचं. अजून 2 मॅचेस बाकी आहेत आणि दोन्ही मॅचेस एक 5 ओव्हरची असेल आणि एक 4 ओव्हरची मॅच असेल. म्हणून म्हणजे जवळ 18 ओव्हर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. 52 रन्स. आतापर्यंत 52 धावा बनल्या गेल्यात. आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये अजूनही 41 धावा बनवायच्या आहेत. 6 बॉल 41 धावा संख्येची गरज. आणि गोलंदाज बॉलिंग मार्क वरती इथे आपण पाहतायत सचिन केवने आलेत. तर चला स्पीडअप घ्यायचे आहे. शेवटचा षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. ऑन साइडला आपण पाहतात ड्राईव्ह केलंय, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. आता सध्या तरी आपण पाहताय जवळ 100% हा सामना मी तर म्हणेन धवलेपाडा संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. अगदी एखादं झाड जेव्हा हवेच्या लाटांवर झुकतो त्या प्रकारे पण पाहतात. आता ही मॅच धवलेपाडा टीमच्या बाजूने पाहायला मिळेल. इथे हा चेंडू भीमर बॉल. यस, पंचांचा इशारा या ठिकाणी आपण पाहतात. नोचा आलाय आणि आता भीमर बॉल. एक धाव मिळेल अवांतरच्या मदतीने. या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर आला असता तर मजा आली असती. फ्री हिट ऑन. आताचा बॉल पुन्हा एकदा पंचांना पाहावा लागेल. वाईटचा इशारा. अगदी या मॅच मध्ये आपण पाहतात भरपूर एक्स्ट्रा धावा आल्यात. मागच्याही ओव्हरमध्ये जवळ 3 खराब चेंडू फेकले होते आणि आता याही ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 खराब चेंडू फेकलेत. म्हणजेच भरपूर अवांतर चेंडू फेकले गेलेत. आतापर्यंत 8 अवांतर बॉल मैदानामध्ये फेकले गेलेत. म्हणजेच जिथे आपण 5 ओव्हर सामना खेळतोय तिथे 6 ओव्हर मी तर म्हणेन मिळतात बॅटिंग करणाऱ्या संघाला. इथे फ्री हिट ऑन होती आणि आता फ्री हिट वरती कॅच जरूर पकडले होते, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. नक्कीच कुठेतरी महत्वाची बाब म्हणावी लागेल. जिथे धवलेपाडा संघानं फक्त 5 ओव्हर बॅटिंग केले, परंतु या ठिकाणी आतापर्यंत कासगाव संघाला 6 ओव्हर बॅटिंग पाहायला मिळते असं म्हणायला काही हरकत नाहीये. इथे फटका बॅटच्या रेडर मध्ये फटका सुंदर आहे, उडवलाय आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावा षटकार.
सेकंड डाऊन ना. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन पूल केलाय, परंतु अगदी हा चेंडू पण पाहतायत फाईन लेग मध्ये जाताना पाहायला मिळेल. आणि या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 63 धावा 63 बनल्या गेल्यात. कट केलाय, बॉल चालला सरळ गलीमधून अगदी डीप मध्ये 4 धावांसाठी चौकार. शेवटचा बॉल शिल्लक आणि आता जवळ अजून यस शेवटचा एक बॉल बाकी आहे. इथे देखील फटका चांगला आहे आणि हा सुद्धा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतापर्यंत आपण पाहिलं तर 71 धावा झाल्यात मैदानामध्ये, म्हणजे जवळ 21 धाब्यानं हा सामना सोडावा लागतोय. तो म्हणजे श्री गणेश कासगाव संघाला.